माती तर घेतलेली आहे. हा करा कसं काय करणार. चाक फिरायला लागले. सुरुवातीला बघितल्यावर आपल्याला कळतच नाही की ह्यात नेमका कुठला आकार तयार होणार आहे. सुरुवातीला तव्याचा आकार दिसत होता, ताटाचा आकार दिसत. हा आता त्याचा आकार बदलत गेला. या मातीमध्ये कुठेच खडा असत नाही ना? नाही, माती पूर्णपणे वस्त्रगाळ करून घ्यावी लागते. हा वा आकार हो. हातातली कला मातीला आकार देते. होय. आहा त्याला किती थिकनेस ठेवायचा आहे ते आपल्याकडे असतं. बरोबर. हा आता जस्ट थोडासा उंचीला झाला हा थोडस कट करायचं. आता ह्याची उंची जास्त झाल्यामुळं कट केला. हा थोडा कट केला. आता बरोबर व्यवस्थित येईल. आता याच्यामध्ये आम्ही टाकलेलं पाणी जे आहे ते पाणी पहिल्यांदा काढून घ्यायचं. हा सगळं पाणी काढलं बाहेर. हो. बाहेरून आता फिनिशिंग होत चाललंय. या कामाचा कंटाळा येणं शक्यच नाही. नाही. माझ्यासारखा माणूस तर दिवसभर बसून राहील. सुंदर फिनिशिंग आलेलं आहे. एकदा एक मडकं किंवा कुठलीही गोष्ट एक वस्तू केली, दुसऱ्यांदा ती वस्तू अगदी तंतोतंत तशी येते म्हणजे ही खरी कला आहे. हो. एखाद्या चित्रकाराला सुद्धा एकसारखी दोन चित्र काढता येत नाहीत. एका त्याच्यावरती हात बसलेला असतो. आता जर बघितलं तर ते फुलदाणी म्हणता येईल असं तयार झालेलं होतं. आता त्याचं जारमध्ये रूपांतर झालं. कट करताना आपण धाग्याचा वापर करून खालून चाकापासून सोडवतोय. आहा वा. हँडल पण लगेच लावून घेऊया आपण. चालते. हो. या जारला आत्ता हँडल नाही आहे. सगळ्या बाजूने फिनिशिंग तर झालेलं आहे. यासारखी आणखी काही इथं तयार केलेले आहेत.
हँडल लावल्यानंतर ते असा आकार दिसेल असे. इथं घ्यायचं द्यायचं. ती संपूर्ण माती आहे. हो हो. अच्छा, वा. माती चिकट आहे. चिकट माती आहे म्हणजे निघून पडत नाही, मध्येच तुटून पडत नाही. चिवटपणा आहेत मातीत. ही काही वेगळी माती असते का? होय होय. त्याला टेराकोटा माती म्हणतात. टेराकोटा. हा. थोडस ते हाड यायला पाहिजे, तरी पण मी ते शेतीसाठी वा. हा जार तयार झालेला आहे. ही माती अजून आता ओली आहे. सुकल्यानंतर असे जार ते तयार होणार आणि हे पूर्ण सुकून झाले की मग भाजले जातात. वास्तविक ह्याला कुठला कलर करायची सुद्धा गरज नाही. कलर केला तर याची मजा जाते. हो, खरं सौंदर्य कलर न करण्यात आहे. बरोबर. ओरिजिनल जो कलर पाहिजे बरोबर. तसा काही तो कलर करून पण येते. बरोबर. बरेच वेगवेगळे आकार साकारलेले आहेत इथं मातीतून. ही मशीन कसली? ही माती मळायची. त्याच्यामध्ये आम्ही एवढं हे केलं की कास काय करून घ्यायचं. पण ते आता इतका मशीन ते उचलावी लागेल. हा, उचलून डब घालायचं आणि माणसं लागणार. किंवा माणसं. हे सगळं तयार करण्यासाठी पेशन्स पाहिजे, संयम पाहिजे, कष्ट तर आहेच आहेत, हातात कला पाहिजे, आवडीने एखादी गोष्ट ही तयार करणं, हे सगळं त्यामध्ये पाहिजे. तेव्हा अशा गोष्टी आकाराला येतात. तुम्ही करता ना? अगदी तुळशी वृंदावनापासून अनेक शोच्या वस्तू, वेगवेगळ्या आकारातले जार्स, त्यानंतर वेगवेगळ्या आकारातले गल्ले, ज्याच्यामध्ये आपल्याला पैशाची नाणी साठवता येतील अशा. आता हा छोटं हे आहे, तुळशी वृंदावन आहे. फिरवा बघूया त्या बाजूला. हां, वेगवेगळी डिझाईन त्यावर केलेले आहेत. श्री लिहिलंय, स्वस्तिक आहे, अशा कितीतरी वस्तू इथं आहेत. आणि तसं बघायला गेलं तर ह्या वस्तू तयार करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. चांगला जर डिस्प्ले मिळत गेला तर ह्याला मार्केट पण तितकंच आहे. भोपळ्याच्या आकारातली मेंटी आहे ही. भिशी म्हणा, मेंटी म्हणा, गल्ला म्हणा. अनेक वॉल हँगिंग शिवाजी महाराजांचं आहे. बरेच असे छोटे पॉट्स आहेत. वा, फुलदाणी, वरती फुलं वगैरे ठेवायची. कटिंग लेन्स. अरे वा. आत पंटी पेटवून ठेवायची, बाहेरून कटिंग, बाहेरून ह्या कटिंग मधून उजेड पडणार बाजूच्या भिंतींवरती. सुंदर. फुलदाण्यांतर एकापेक्षा एक सुंदर झालेले आहेत. फुलांची परडी, फुलदाणी वेगळी. हा,
सुकवण्यामध्ये 1 दिवस जात असेल ना? हा 1-2 दिवस लागतात. 1 ते 2 दिवस जातात आणि मग आकाराला जातात भाजलेल्या अशा गोष्टी. इथं 1-2 काळ्या रंगातले हे दिसायला लागले, ते काय आहे? मी नॅचरली ब्लॅक केले ते. अच्छा. नॅचरली म्हणजे 32 ती- दिवस त्याला काळे केले. माती वेगळी आहे की आणि ह्याच्यामध्ये हीच माती? त्याला प्रोसेस असते. अच्छा. फुल ब्लॅक पांढरीला असते ते फुल ब्लॅक मध्ये असं हा पाण्यातल्या मच्छी आहेत हा. त्यामुळे असं फुल ब्लॅक वा वा वा. मच्छीसारखी मग कलर न करता पाणी नाही नाही, पाण्यात पाण्यात पोहायला लागली. हा आता पोहणारी मस कशी असते ही एवढीच भाग दिसतोय. मग हा अशीच केली ती आम्ही थोडाच भाग वरचाच थोडा भाग म्हणजे इथून पाण्यात आहे ते पेपरवरती असं पाण्याचं चित्र वगैरे काढून त्यात ठेवू शकतो. चल छोटे मोठे फुलदाणी आहे. वा, अगदी छोट्या आकारातल्या सुद्धा आहेत. मच्छी मधला आपेचा तोहा. अरे वा 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 वा. किचन सेट मध्ये बरोबर. हे ऑर्डर तसे करायचे ना. जशा ऑर्डर्स येत जातात तसे तसे आकारातले इथं बनवून दिले जातात. कसं आहे मला आता त्याची आयडिया मिळाली आहे. आता काय पुढे चालणार आहे. आता उन्हाळा आला हो ग्लास तांब्या वाटी गिजग आता इथूनच चालू करायचं. तिकडे या जागेवर तयार आहेत म्हणायचं बघ. अगदी तळव्यावर मावेल इतक्या आकारातला गणपती. हा पण तुळशी वृंदावनच आहे. स्पॉट मध्ये केलेला आहे. हा बरोबर. वेगळ्या आकारातलं तुळशी वेगळ्या. वृंदावन. थोडासा आकार बदलला की वेगळी नवीन वस्तू तयार होते. तयार होते.